मुंबई गोवा हायवेवरती 20 किलोमीटरपेक्षा जास्त लांब रांगा सध्या दिसत आहेत। 2 ते 3 तासांपासून वाहनं एकाच जागेवरती थांबून आहेत। शिमग्यानंतर परतणाऱ्या चाकरमान्यांचे यामुळे हाल होत आहेत। मुंबई गोवा हायवेवरती 20 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रांगा आपल्याला दिसतात। की दृश्य आपण बघतोय 2 ते 3 तासांपासून वाहनं एकाच जागेवरती थांबून आहेत। शिमग्यानंतर परतणाऱ्या चाकरमान्यांचे यामुळे हाल होत आहेत। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, शिमग्याला मोठ्या प्रमाणावरती मुंबईतले चाकरमानी हे गावी गेलेले आहेत आणि आता अर्थातच ते गावावरनं परततात आणि अशातच त्यांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। गुरु, आपण जर पाहिलं तर शिमग्यानिमित्त जसं आपण म्हणालात, अनेक चाकरमानी हे मुंबईतून कोकणाच्या दिशेने उत्सवासाठी जात असतात आणि आता मुंबईत पुन्हा परतताना वाहतूक कोंडीचा सामना या चाकरमान्यांना करताना पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं गुरु तर 20 किलोमीटर पेक्षा जास्तची जी रांग आहे लांब गाड्यांची ती लागलेली पाहायला मिळते। मुंबई गोवा हायवेवर ही वाहतूक कोंडी झालेली आहे। 2 ते 3 तास गाड्या ज्या आहेत त्या एकाच ठिकाणी उभ्या आहेत, तर धीम्या गतीने बरोबर, आणि त्यामुळे याचा फटका अर्थातच सगळ्या चाकरमान्यांना बसतो। धनंजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।